नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अर्ज लिहिणार आहोत तो म्हणजे गैरहजेरीबाबत माफी मिळण्याबाबत या विषयावर. सर्वप्रथम आपण बघून घेऊया की न्यायालयात आरोपी किंवा पक्षकार एखाद्या तारखेला हजर राहू शकत नसल्यास गैरहजेरीची माफी कशी मिळवायची, कोणत्या कायद्याखाली अर्ज करायचा आणि न्यायालय कोणत्या परिस्थितीत माफी देते व आपला जो हा नेहमीचा अर्ज आहे हा आपण कसा लिहावा हे बघणार आहोत. सर्वप्रथम आपण बघून घेऊया की अर्ज कसा लिहायचा. सर्वप्रथम आपण ज्या कोर्टात अर्ज देत आहोत त्या कोर्टात मी जळगाव येथील मेहरबान कोर्टात प्रॅक्टिस करते, त्यामुळे मी जळगाव येथील मेहरबान कोर्टात अर्ज करत आहे. सो साहेब यांचे कोर्टात. त्यानंतर आपला जो केसचा नंबर असतो तो लिहायचा. सरकार, फिर्यादी पक्ष विरुद्ध, आरोपीचे नाव व आरोपी. त्यानंतर किंवा आपण समजून घ्या सिव्हिल मध्ये अपील करत असतो तर अर्जदार किंवा गैर अर्जदार असं पण आपण लिहू शकतो. त्यानंतर गैरहजेरीची माफी मिळण्याबाबतचा जो आपला विषय आहे तो ठळक व मोठ्या अक्षरात लिहायचा. आरोपी नंबर 1 तर्फे विनंती अर्ज की. आता आपण हा जो अर्ज आहे हा क्रिमिनल मध्ये देतोय, त्यामुळे मी इथं आरोपी लिहिलं. ज्या वेळेस आपण सिव्हिल मध्ये अर्ज देऊया त्यावेळेस आपण अर्जदारातर्फे विनंती अर्ज की असं सुद्धा लिहू शकतो. आता सिव्हिल मध्ये जेव्हा आपण अर्ज देतो तो अर्ज आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघून घेऊया. या व्हिडिओमध्ये आपण क्रिमिनल साठी अर्ज कसा लिहायचा ते बघून घेऊया. आपण आरोपी तर्फे विनंती अर्ज करतोय, त्यामुळे आरोपी नंबर 1 किंवा आरोपी नंबर 2 तर्फे विनंती अर्ज करतोय त्यानुसार आपण इथं क्रमांक लिहून घेऊया. आरोपी नंबर 2 तर्फे विनंती अर्ज की किंवा 1 तर्फे विनंती अर्ज की आज रोजी मेहरबान कोर्टात तारीख नेमलेली आहे, परंतु सदरचे आरोपी हे आज रोजी जे महत्वाचे कारण आहे ते कारण इथं लिहायचं असल्यामुळे मेहरबान कोर्टात प्रत्यक्ष हजर राहू शकत नाही. अशा परिस्थितीत आरोपीचे गैरहजेरीत खटला चालविण्यास वकील साहेब हे तयार आहे. तरी मेहरबान कोर्टास नम्र विनंती की आज रोजीची आरोपीची गैरहजेरीची माफी मिळावी ही विनंती. स्थळ जळगाव व तारीख. त्यानंतर आरोपीतर्फे ॲडव्होकेट साहेबांचे नाव व त्यांची सही. याप्रमाणे आपण हा अर्ज लिहिला. आता हे जे कारण आहे, जे कारण आपण महत्वाचे लिहितो आहे, या कारणामध्ये फक्त मी आज रोजी येऊ शकत नाही अशा उद्धट भाषेत आपण लिहू शकत नाही. आपण मेहरबान कोर्टाला विनंती करतोय तर महत्वाचेच कारण लिहायचे व शक्य असल्यास जर आजारी असेल किंवा काही दुखापत झाली असेल तर त्याचे पुरावे, मेडिकलचे पुरावे असतात ते आपण इथं जोडू शकतो. आता हा गैरहजेरीची माफी म्हणजे नेमकं काय. आता न्यायालयाने एखाद्या तारखेला उपस्थित राहणे बंधनकारक केलेले असते. कोणाला? आरोपीला. प्रत्येक तारखेला उपस्थित राहणे बंधनकारक केलेले असते, परंतु काही कारण असतात की त्यामुळे आरोपी किंवा जो पक्षकार असतो तो उपस्थित राहू शकत नाही. अशा वेळी न्यायालयात आपण अर्ज करू शकतो की या कारणामुळे मी या तारखेला मेहरबान कोर्टात हजर राहू शकत नाही, त्यामुळे मला अनुपस्थितीची माफी देण्याची विनंती करावी. यालाच गैरहजेरीची माफी असे म्हणतात. त्यानंतर बघा आता कोणत्या कायद्याखाली आपण अर्ज केला करतो. आता हा जो अर्ज आहे हा अर्ज आपण कोणत्या कलमाखाली देऊ शकतो तर सीआरपीसीचे कलम 317 या अंतर्गत आपण हा अर्ज करू शकतो. या कलमानुसार जर योग्य कारण असेल किंवा न्यायालयाला जर वाटलं की ठीक आहे हे योग्य कारण आहे, न्यायालय आरोपीचे त्या दिवसापूर्वीची वैयक्तिक जी उपस्थिती आहे ती माफ करू शकते आणि त्याच्या अनुपस्थितीतही जे कामकाज आहे न्यायालयाचे ते पुढे चालवू शकते. आता या जो अर्ज आहे या अर्जात कोणते कोणते मुद्दे आपण बघितलेले आहेत किंवा कोणते मुद्दे आवश्यक आहेत तर बघितलं आपण वर प्रमाणे. बघा केस नंबर आवश्यक आहे. त्याचप्रमाणे न्यायालयाचे नाव, ज्या न्यायालयात आपण अर्ज करतो आहे त्या न्यायालयाचे नाव, गैरहजेरीचे नेमके कारण, त्यानंतर अनुपस्थिती जाणून बुजून नसल्याचा उल्लेख. हे बघा
अशा परिस्थितीत आरोपीची गैरहजेरी खटला चालण्यास तयार आहे. जे कारण आहे ते आपण लिहिलं इथं इथं त्यानंतर पुढील तारखेला मी नेहमीच हजर राहील व गैरहजेरीत कामकाज चालविण्यास हरकत नसल्याचा उल्लेख. असे जे मुद्दे आहेत ते आपण अर्जात नमूद केलेले आहेत. न्यायालय कोणती कारणे ग्राह्य धरू शकते? आता बघा, न्यायालय जे आहे ते अनुपस्थितीची जी कोणती कारणे आहेत ती ग्राह्य धरू शकते. तर गंभीर आजार, त्यानंतर अपघात, त्यानंतर काही समजून घ्या नैसर्गिक आपत्ती आलेली असेल तर ते, किंवा वाहतुकीची अडचण झाली असेल की कोंडी झाली खूप 3-4 तास म्हणजे वाहतूक कोंडी झालेली आहे, किंवा जवळचे एकदम जवळचे नातेवाईक आहेत घरातील व्यक्ती यांचे निधन झालेले आहेत, मयत झाले आहेत, किंवा जे असे कारण आहेत जे कोर्टासमोर एक आपण पुरावे मांडू शकता ते कारण आपण इथे लिहायचे. यामुळे फक्त येता आले नाही किंवा असे जर लिहिलं ते आपली उद्धट भाषा दिसते. त्यानंतर आता जो गैरहजेरीचा अर्ज आहे आपण जर माफी नाही घेतली तर काय होऊ शकतं, तर याच्यामध्ये एनबीडब्ल्यू निघतं. एनबीडब्ल्यू म्हणजे नॉन बेलेबल वॉरंट जारी होऊ शकते. आपण जर गैरहजेरीची माफीचा अर्ज नाही दिलास तर नॉन बेलेबल वॉरंट हे निघू शकतं. त्यानंतर जो जामीन होतो तो जामीन रद्द होण्याचा आपल्याला धोका राहू शकतो. त्यानंतर आपल्या विरोधात न्यायालय काही जे प्रतिकूल आदेश आहेत ते देऊ शकतात. म्हणून गैरहजेरीची माहिती वेळेत न्यायालयाला देणे बंधनकारक आहे. आता CRPC चे कलम 317 आपण बघितले. आता हे जे कलम आहे 317 हे आरोपीचा एक स्वयंचलित अधिकार नाहीये. न्यायालयाला जर वाटलं की कारण योग्य आहे आणि प्रकरणाचे स्वरूप न्यायाच्या हिताचा विचार करून अर्ज मंजूर किंवा नामंजूर हे न्यायालय करू शकते. आता हे जे कलम CRPC चे 317 आहे हे नवीन कलम आले आहेत. कलम 258 BNSS भारतीय नागरिक सुरक्षा संहिताचे 258 जे 317 जे कलम आहे इन्क्वायरी अँड ट्रायल इन द ऍब्सेन्स ऑफ अक्युज्ड चे समतुल्य कलम म्हणजे नवीन जे कलम आले ते BNSS चे 258 कलम आहे. या कलमानुसार न्यायालय आवश्यक वाटल्यास आरोपीची जी वैयक्तिक उपस्थिती आहे तो माफ करू शकतो व त्याच्या अनुपस्थितीतही चौकशी किंवा खटल्याचे कामकाज चालवू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. धन्यवाद.